रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या महापरळ-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सध्या वेगात सुरू आहे. मात्र या विकास कामाच्या नावाखाली वरंधा आणि भोर घाटातील हजारो महाकाय वृक्षांची निर्घुण कत्तल करण्यात आली आहे. जुने वृक्ष तोडल्यानंतर त्या ठिकाणी कायद्यानुसार पर्यायी वृक्ष लागवड करणे बंधनकारक असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असून घाटाचे नैसर्गिक वैभव धोक्यात आले आहे. वरंधा घाट हा आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. जागतिक पर्यावरण यादीत महत्त्वाचे स्थान असलेल्या या घाटात अनेक दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती आणि वन्यजीव आहेत. मात्र राजेवाडी ते भोर दरम्यान सुरू असलेल्या रुंदीकरणासाठी JCBच्या सहाय्याने जुनी आणि महाकाय झाडे मुळासकट उखरून टाकली जात आहेत. यामुळे या मार्गावरील पूर्वीची वनराई नष्ट होऊन हा मार्ग आता ओसार दिसू लागला आहे. या वृक्षतोडीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांना विचारले असता त्यांनी मागील वर्षी वृक्ष लागवड केल्याचा दावा केला असून या वर्षीच्या पावसाळ्यातही लागवड केली जाईल असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात महामार्गावर पाहणी केली असता मागील वर्षी लावलेली झाडे कुठेही अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. लावलेली झाडे जगली किती आणि त्यांची निगा राखली जाते का असे प्रश्न आता पर्यावरण प्रेमींकडून उपस्थित केले जात आहेत. वृक्षतोड केल्यानंतर नवीन वृक्ष लागवडीबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा संबंधित ठेकेदार यांच्याकडे कोणतेही ठोस धोरण असल्याचे दिसत नाही. रुंदीकरणात अडथळा ठरणारी झाडे तोडताना दाखवलेला उत्साह नवीन झाडे लावताना का दिसत नाही असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वन विभागानंही याकडे दुर्लक्ष केल्यानं पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न गंभीर बनलाय. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी आहे. वेळीच पर्यायी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केले नाही तर वरंधा घाटातील नैसर्गिक संतुलन बिघडून भविष्यात दरडी कोसळण्यासारख्या दुर्घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड.